नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या दैनंदिन क्रियांसाठी आपले सांधे उत्तम स्थितीत राहणं हे आवश्यक आहे आणि विशेषतः हिवाळ्यात हाडं आणि सांधेदुखी ही जास्त वाढते. तर हिवाळ्यातच हाडे आणि सांध्यांचं आरोग्य हे राखणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच सांधे जपा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार, थँक्यू. तर तुम्ही सुद्धा डॉक्टर मालविका यांना प्रश्न विचारू शकता, या चर्चेत सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 69302444. चला तर मग त्या चर्चेला सुरुवात करूया आणि सांधे कसे जपायचे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं ते आपण जाणून घेऊयात. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅम, सांधे दुखतात, कधी कधी पूर्ण शरीरातले सांधे दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. याचं कारण काय असू शकतं? बघा, सगळ्यात पहिलं तर आपल्याला महत्त्वाचं हे जाणून घेणं की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वरतून खालपर्यंत सगळीकडे सांधे आहेत. काही सांध्यांचं साईज छोटा आहे, कोणाचा मोठा आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ते सांधे आहेत. म्हणजे एकात एक मॅच होणारे किंवा एकात एक, जे आपण म्हणतो ना की सांध्यांचं एकत्र येण्याचा प्रकार वेगळा असू शकतो. पण सांधे आणि हाडांमधला सगळ्यात मोठा फरक जो आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे ते म्हणजे सांधे फक्त कडक नसतात. म्हणजे आपण हाडांचा विचार केला तर फक्त एक कडक धातू ती असते. पण जेव्हा सांधेवरती दोन हाडं येऊन एकत्र मिक्स होतात तेव्हा तिथे आपल्याला 2-3 गोष्टींचं खूप काळजी घ्यावी लागते. एक तर हाडांची स्वतःची जी हेल्थ आहे ती व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. आणि हाडं कडक असतात त्याच्यामुळे त्यांचं घर्षण वगैरे खूप जास्त प्रमाणात होत असतं. तर त्याच्याकरता म्हणून आपल्याला निसर्गाने वंगणाची सुद्धा सोय दिलेली. म्हणजे बघा, आता कुठली गोष्ट आपसात घासली गेली की तुम्ही बघितलं तसं गरमी तयार होते, फ्रिक्शनमुळे तिथे आपल्याला कडकपणा वगैरे जाणवू शकतो. तर हे सगळं व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आणि फ्रिक्शन होऊ नये त्याच्याकरता म्हणून तिथे वंगण दिलेलं असतं. तसंच त्यांना एकत्र ठेवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज असतात की ज्यांना आपण आज टेंडन्स म्हणतो, लिगामेंट्स म्हणतो, की जे तिथे येऊन व्यवस्थितपणे त्या सांध्यांना बांधून ठेवतात. आता आपण घरी विचार केला तर आपल्याला 2 गोष्टी बांधून ठेवायच्या. आपण कशी पट्टी घेऊन बांधू किंवा सेलो टेप घेऊन त्यांना बांधून ठेवू, तर तशाच प्रकारे शरीराने सुद्धा ती सोय केलेली असते. तर त्याही टिश्यूजचं व्यवस्थितपणे सॉफ्टनेस असणं, त्यांच्यामध्ये स्निग्धता असणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे कसं, स्निग्धता आणि कोरडेपण या दोन्हीचं समन्वय साधणं जे आहे ते खूप गरजेचं असतं जर का आपल्याला सांध्यांची काळजी घ्यायची असली तर. म्हणून त्याच्याकरता आपल्याला विचार करणं खूप आवश्यक आहे. आता काय, आपण फक्त सांधे दुखतात असं म्हणतो, पण एक्झॅक्टली सांधे दुखतात आहे त्याच्यातलं काय वंगण कमी झालं आहे की आजूबाजूचे जे सॉफ्ट टिश्यूज आहेत त्यांची ताकद कमी झाली आहे, त्यांचा धरण्याचा प्रकार कमी झाला आहे, या सगळ्याचा विचार जो आहे तो आपल्याला करावा लागतो. त्यामुळे एकच सांधा दुखतोय, सगळे सांधे दुखतात, ते संपूर्ण शरीरातच दुखल्यासारखं वाटतंय, हे सगळे सिम्पटम्स जे असतात ते आपल्याला निदानाकरता खूप महत्त्वाचे असतात. त्याबरोबरीनेच प्रकृतीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्या सगळ्या दृष्टीने कारणं ठरवावी लागतात आणि कारणं कळली की त्याच्यावरती उपचार करता येतो. त्यामुळे सांधेदुखी म्हणजे फक्त एक पेन किलर घेऊन टाकल्यानं आपलं काम झालं अशा प्रकारचा ॲप्रोच आयुर्वेदामध्ये नक्कीच नाही आहे. नक्कीच. मॅडम, एक फोन येतोय सुभाष यांचा, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सुभाषजी, तुमचा प्रश्न विचारा. सुभाषजी, तुमचा प्रश्न विचारा. तुम्हाला ऐकू येत आहे सुभाषजी? आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मॅम, मला एक विचारायचं की विशेषतः सांधेदुखी ही बाब आहे ती स्त्रियांमध्ये मोनोपोझल फेजमध्ये जेव्हा त्या असतात, रजोनिवृत्तीच्या वेळी जास्त असते, त्याविषयी काय सांगाल? बघा, कसं असतं, आपली जी हाडं असतात नॅचरली आपली मूवमेंट असते ना, आपले सांधे सुद्धा मूवमेंट करता असतात. तसंच आपली जी हाडं सुद्धा असतात त्याच्यामध्ये सुशीरता असते. म्हणजे हाडं जे असतात ती कंप्लीट सॉलिड नसतात, उलट त्याच्यामध्ये भोकं असतात. म्हणजे हा काय, आपल्याला वाताशी त्याचं असलेलं रिलेशन दाखवून देतं. आता वाताचा दोष जेव्हा आपण विचार करूया तर जेव्हा वय वाढतं, म्हणजे म्हातारपणामध्ये आपल्याला हे वात जो आहे तो वाढताना दिसतो. आणि दुसरं म्हणजे स्त्रियांमध्ये मेनोपॉझल फेजमध्ये हे वाताचे दोष फार जास्त प्रमाणामध्ये दिसतात. आणि त्यामुळे एका वाताने दुसऱ्या वाताचा दोष जेव्हा तयार होतो त्याच्यातनंही सांधेदुखी आपल्याला बायकांमध्ये जास्त किंवा स्त्रियांमध्ये जास्त होताना दिसते. पुरुषांमध्ये सुद्धा सांधेदुखी असतेच, पण त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल जे असतात ते साधारण 60-70 नंतर दिसतात
आणि ते स्त्रियांमध्ये 45व्या वर्षीच आपल्याला मेनोपॉझल चेंजेस दिसायला लागतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये हा बदल आपल्याला जास्त लवकर दिसतो. यानंतर नाशिकवरून फोन आहे मॅडम संजय पाटील यांचा, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. संजयजी, स्वागत आहे तुमचं. मॅडमना प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हां. नमस्कार. सांधे मजबूत करण्यासाठी मॉर्निंग वॉक आणि किती किलोमीटर करावा हे सांगू शकाल मॅडम? सॉरी, कळलं नाही सर. प्रश्न तुमचा पुन्हा एकदा विचारा कट संजयजी. झाला आवाज. मॉर्निंग वॉक आपण सांधे बळकट करण्यासाठी मॉर्निंग वॉक जो करायला पाहिजे तो किती वेळ केला पाहिजे, किती किलोमीटर चाललं पाहिजे माणसाने? चांगला प्रश्न आहे. बघा, डायरेक्टली सांधे बळकट होण्याकरता आपल्याला मॉर्निंग वॉकचा फायदा नाही होत, पण एकूणच आपल्या शरीरामधल्या सगळ्या ज्या चयापचय क्रिया आहेत, आपल्या शरीरातलं सगळं जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित राहायला आपल्याला चालण्याने मदत मिळत असते. त्यामुळे सकाळच्या वेळेला साधारणपणे प्रत्येकाने कमीत कमी 25 ते 35 मिनिटं नक्की चालावं. हे झालं जनरल गोष्ट. म्हणजे त्याच्यातनं होईल कसं, रक्ताभिसरण वाढलं की आपलं ट्रान्सपोर्टेशन जेवढं सुधरेल तेवढं आपल्या हाडांपर्यंत जाणारी जी मदत आहे अन्नातनं ती जास्त व्यवस्थित मिळू शकते. सगळी चयापचय क्रिया जी आहे अग्नी सुधारते, तर नॅचरली हाडं बनण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त व्यवस्थित राहील. तिथे जे वंगण पोचण्याची प्रक्रिया आहे ती जास्त व्यवस्थित राहील. तर नुसतं हाडांना किंवा सांध्यांनाच नव्हे तर सगळीकडे ॲक्च्युली शरीरात मदत होत असते. त्यामुळे चालणं हा एक सर्वांगीण व्यायाम आहे. बरं, तरीसुद्धा आता प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, वय वेगळं आहे, वजन वेगळं आहे. तर त्या सगळ्याचा आपण जर का विचार केला तर चालल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्रास वाटणार नाही नंतर. म्हणजे सांधेदुखी उलट गुडघ्यांची कोणाची तरी वाढलेलीच दिसते खूप प्रमाणात चालले तर, किंवा थकवा जो आहे तो प्रचंड प्रमाणात येतो, किंवा मसल्सचं पेन आहे ते खूप प्रमाणात दिसायला लागतं. तर त्यामुळे आपली चालण्याचं जे आहे प्रमाण ते आपल्याला कमी जास्त करून थोडं स्वतःच्या हिशोबाने इंडिव्हिज्युअली चेंज करावं लागतं. 10,000 पावलांच्या मागे प्रत्येकाने जाऊ नये. ज्याला जमत असेल त्यांनी जावं, पण नाहीतर नियमितपणे निदान 20 मिनिटं कमीत कमी किंवा अगदी मॅक्झिमम गेलं तर 1 तास यापर्यंतच फक्त चालणं चांगलं असतं. खूप जास्त प्रमाणात चाललं तरीही शरीरामध्ये वाताचा दोष येतोच. त्यामुळे 25 ते 35 मिनिटाचा वॉक आहे तो सर्वसाधारणपणे प्रत्येकाला चालू शकेल. नक्कीच मॅडम. आणखी एक फोन आहे मालेगाववरून दत्तू जाधव यांचा. दत्तूजी, प्रश्न विचारा तुमचा. बोला. हां, बोला. प्रश्न विचारा दत्तूजी. त्यांचा आवाज नीट येत आहे मॅडम आपल्याकडे. मॅम, सांधे निरोगी ठेवायचे म्हणजे काय करायचं आणि ते कसे ठेवायचे? चांगला प्रश्न आहे. बघा, तसं पण मी पहिलेही जे आपल्याला फोन आलेला होता त्याच्या अनुषंगाने अजून एक सांगू इच्छिते की जेही लोक अगदी नियमितपणे चालायला जातात आहे त्यांनी स्वतःला तेलाचा हात नक्की लावावा. म्हणजे सांध्यांवरती एस्पेशली संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे ते नियमित तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी हे तर अगदी नक्कीच लावावं. पण निदान चालायला जाण्यापूर्वी तरी कमीत कमी तुम्ही संतुलन शांती तेलाचा हात जर का तुमच्या गुडघ्यांना लावला, खालती जे आपल्या टाचा असतात त्यांना व्यवस्थितपणे गोल गोल जिरवून तुम्ही ते तेल लावलं तर त्याचा आपल्याला फायदा नक्की मिळतो. आणि त्याच्यामुळे जे काही सांधे थोडेसे दुखायला लागतात चालायला जाण्यामुळे ते कमी व्हायला नक्कीच मदत मिळते. आणि त्यामुळे एकदा चालणं सुरुवात केली की ते बंद नाही करावं लागत. एकूणच आपल्याला जेव्हा वातावरती काम करायचं असेल तेव्हा आपल्याला वंगण म्हणजे शरीरामध्ये फॅट्स देणं, स्निग्धता देणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे आयुर्वेदिकरित्या सिद्ध केलेली जी सगळी तेल असं, जसं शांती तेलाबद्दल आपण बोललो तसंच अभ्यंग सेसमीसारखं जर का एखादं तेल असलं तर तेही संपूर्ण अंगाला खालतून वरती हलक्या हाताने जर का लावलं, म्हणजे आपल्याला लावल्याची पद्धत कशी अशी पाहिजे तर अशी खालतून लावायची आणि वर जायचं, कधीही वरून खाली नाही यायचं. ते शरीरातल्या सर्क्युलेशनला आपल्याला मदत करत असतं. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा की सांध्यांची बेसिक नीड जी असते ती स्निग्धता असते. त्यामुळे अभ्यंग सेसमीसारखं तेल जे आहे ते नक्की लावावं. काही लोकांना जमत असेल तर त्यांनी अगदी कोणाला जर का सूज वगैरे ऑलरेडी सांध्यांवरती जाणवत असेल तर अशा लोकांनी शांती तेलाबरोबर संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे तेही जरी नियमितपणे लावलं सकाळी एक आणि संध्याकाळी एक तर त्याचाही फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. मॅडम, दत्तूजी जाधव पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर, प्रश्न विचारा तुम्ही. मॅडम, माझं वय 60 वर्ष आहे. सकाळी उठलं की तळपायाचे आग्न होते आणि सकाळी सकाळी पाय चालू देत नाही. ओके. अच्छा. सकाळी 15 मिनिटे जरा व्यायाम करत चालत गेले की तेव्हा पाय सरळ चालू देतात. नंतर मग ते उभंच राहिले की बरं वाटतं. थोडेसे पाय नंतर उठायला चालूच देत नाही. यावर आपल्याकडे काही उपाय असेल तर सांगा. नक्कीच. खूपच चांगला प्रश्न आहे सर, कारण की अशा प्रकारचा त्रास हा खूप कॉमन असतो साधारण 60 नंतर.
त्यामुळे त्याच्याकरता मी तुम्हाला 2 उपाय सांगेन जे अगदी सोपे आहेत करण्याकरता. एक तर आहे तेल लावण्याचं. म्हणजे काय करायचं की एक तर रात्री झोपताना आपल्याकडे पादाभ्यंग म्हणून एक थेरपी सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. तर शक्य झालं तर संतुलनचं पादाभ्यंग तूप वापरून ती थेरपी केली तर जास्त बरं. नाही तर संतुलनचं रोज ब्युटी तेल किंवा अभ्यंग तेल हेही वापरलं तर चालू शकेल. तर तळपायाला काशाच्या वाटीने हे स्निग्ध पदार्थ लावून आणि चोळायचं. चोळल्यावर साधारण 10-10 मिनिटं चोळून झालं की तुमचे पाय थोडेसे काळे ग्रेइश वगैरे होतील. ते कोरडं करून आणि झोपून जायचं. शक्यतो पाय धुवू नका. सकाळी उठल्यानंतर मात्र म्हणजे गादीतनं बाहेर पाऊल ठेवण्यापूर्वी संतुलन अभ्यंग सेसमीसारखं तेल अगदी तुमच्या बाजूलाच ठेवा. ते तुम्ही थोड्या हलक्या हाताने जर का खालतून वरती लावलत गुडघ्यापर्यंत तर तुमच्या जे पायाचा त्रास तुम्हाला जाणवतो आहे तो नक्की कमी व्हायला मदत मिळेल. साठीनंतर शरीरामध्ये वात वाढत असतो तर त्याच्या दृष्टीने संतुलन वातबल सारख्या गोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही जर का नियमितपणे घेतल्या तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. तर या गोळ्या काही नाही, सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे जर का तुम्ही 2-2 गोळ्या जर का घेतल्यात तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. त्याचबरोबर वातशामक काही वेगवेगळ्या प्रकारची आसवं असतात. तसं दशमुळापासून तयार केलेले आसव असू शकतात. संदेशसारखं एखादा आसव असू शकतं. तेही सकाळ संध्याकाळ तुम्ही अगदी नियमित घेतलेलं बरं. आणि रोज न चुकता दुधामध्ये साधारण गरम दुधामध्ये 1 ते 2 चमचे संतुलन शतानंतसारखं जे कल्प आहे तेही तुम्ही नियमित जर का घेतलं तर तुमचा हा सगळा त्रास जो आहे तो कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत मिळू शकेल. नक्कीच आपण आणखी जाणून घेणार आहोत की संतुलनची आणखी कोणती औषधं आहेत जी तुम्हाला संधिवातासारख्या आजारावर प्रभावी ठरू शकतात किंवा सांधेदुखीच्या आजारावर प्रभावी ठरू शकतात, तुमच्या वेदना कमी करू शकतात, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सांधे जपा या विषयावर आपण चर्चा करतोय. मालविका मॅडम आपल्यासोबत आहेत. मालविका मॅडम, एक फोन आहे हेमंतजी यांचा, त्यांचा कॉल घेऊया. हेमंतजी, तुमचा प्रश्न विचारा मॅडम ना. हॅलो. हां, बोला. मला मूळव्याधीचा त्रास आहे. हां, तसेच मी 1 वर्षापूर्वी ऑपरेशन केलंय पण काही फरक जाणवत नाहीये. अच्छा. सर तुमचं वय किती आहे आता? 37. 37 आहे. अच्छा अच्छा. आता बघा कसं असतं, मूळव्याध आपण जेव्हा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अनुवांशिकतेचा पण विचार करावा लागतो. कधीतरी घरामध्ये आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये जर का मूळव्याधीचा त्रास असला तर तो आपल्यामध्ये कमी वयात सुद्धा येण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबरीने हा असा त्रास आहे की आपण थोडे काही खाण्यापिण्यामध्ये वागणुकीमध्ये चुका केल्या तर औषधं करून किंवा काही उपचार किंवा सर्जरीज करून जरी बरी झालेली गोष्ट असली तर तो परत त्रास उद्भवूच शकतोय. त्यामुळे मूळव्याध झालेली असली सर तर खाण्यापिण्याची खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते. एक तर काय करायचं की रोज आपलं सुपाच्य आहारच असला पाहिजे, ताजाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये तिखट, तळलेले खूप पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ हे जेवढे कमी ठेवाल तेवढं जास्त बरं राहील. पावटा झाला किंवा आपलं चणे, छोले अशा प्रकारचे जे खूप जड असतात पचायला गोष्टी त्या जेवढ्या कमी ठेवाल तेवढं चांगलं. आंबवलेले पदार्थ आहे ते अगदी कमी ठेवायचे. म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा बिकळा हे सगळं प्रकार बाहेर आपल्याकडे खाण्यात खूप असतं. वडापाव हे तर आपल्याकडली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. म्हणजे बघा, आधी पाव पचायला कठीण, आंबवलेला असतो, त्याच्यानंतर तो वडा, त्याच्यामध्ये टाकलेलं खूप सगळं आलं, मग त्याच्यामध्ये मिरची खूप असते, लसूण खूप असतो, त्याच्यानंतर तो तळलेला असतो. म्हणजे काय, आपलं महाराष्ट्राचं सगळ्यात आवडती गोष्ट जी बाजारामध्ये मिळते ती आधी त्रासदायकच असते खूप. तर ती असं सगळ्या प्रकारच्या जर का गोष्टी खाण्यामध्ये ऑन अँड ऑफ असल्या तर त्याचा आपल्याला त्रास नक्की होतो. आता तरी तूर्त मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही संतुलन सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते सकाळ संध्याकाळ नियमित घ्यायला सुरू करा. शरीरातलं एकूणच पित्त व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने घ्या. आणि संतुलनची पूर्ण ह्या अर्श कमी होण्याच्या दृष्टीने आणि त्याला मदत होण्याच्या दृष्टीने सुद्धा औषधोपचार आहे. जो जर का तुम्ही डायरेक्टली काउन्सिलिंग घेतलं त्याच्याबद्दल तर तुम्हाला त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स मिळू शकतील. तर अशा प्रकारे तुम्ही जर का काळजी घेतली खाण्याची आणि औषधांची तर त्याच्यातनं हा त्रास तुमचा नक्की कमी व्हायला मदत मिळेल. प्रत्यक्ष जर का कन्सल्टेशन तुम्ही घेतलं तज्ज्ञांचं तर त्याच्यातनं आपल्याला जास्त व्यवस्थित मदत या केसमध्ये करता येऊ शकेल. वारंवार सर्जरी वगैरेपर्यंत जाण्याची नक्कीच गरज पडणार नाही. एवढं आपण मदत नक्की या केसमध्ये करू शकू. नक्कीच. यानंतर स्वाती जी आहेत तळेगाववरून मॅडम, त्यांचा कॉल घेऊया. स्वातीजी, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना. हा, मला पूर्ण माझी सांधे सगळे दुखतात आणि थकवा जाणवतो खूप. ताई, तुमचं वय किती आहे? माझं 49 वय आहे. 49. चालू झालंय. कंबर माझी पूर्ण दुखते
आणि पाय खूप दुखतात. रोज संध्याकाळी पाय दुखतात आणि पूर्ण बॉडी पेन होते माझी. बरोबर, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कसं आहे, मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला तेल लावण्याचा खूप प्रमाणात उपयोग होऊ शकेल. म्हणजे अभ्यंग मी कसं लावायचं मगाशी सांगितलंय. शांती तेल तर 100% गुडघ्यांना वगैरे सगळीकडे लावायलाच पाहिजे. आणि पाठीच्या मणक्यांवरती खालतून वरती हलक्या हाताने कुंडलिनी तेलासारखं जे सिद्ध तेल असतं ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकेल. स्त्रियांच्या केसमध्ये थकवा वाटणं किंवा हाडांची ताकद कमी वाटणं, त्याचबरोबरीने सांधे दुखणं हे आपल्याला खूप कॉमनली दिसतंच. त्याच्याकरता म्हणून संतुलन सॅनरोजसारखं एखादं जे तुम्ही रसायन आहे ते जर का तुम्ही नियमितपणे घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. त्याचबरोबरीने संतुलन मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे तेही जर का तुम्ही नियमितपणे घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा दिसेल. तर सकाळ संध्याकाळ हे तुम्ही रसायनं दोन्ही घेतलीत तर त्याच्यातनं एक तर घ्यायला सोपी असतात, चवीला खूप उत्तम असतात आणि ती घेतली की आपल्या शरीरामध्ये त्याचं पचन जास्त व्यवस्थित होतं, जेणेकरून आपल्या शरीरातलं रसधातू, रक्तधातू आणि पर्यायाने आपल्या शरीरातली जी हाडांची म्हणजे ज्याला आपण अस्थिधातू म्हणतो ती सुद्धा व्यवस्थित राहायला मदत त्याच्यातनं मिळू शकते. तर हे तुम्ही नक्की करावं. आणि त्याचबरोबरीने स्त्रियांना मदत म्हणून योनीभागी पिचू ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की मेनोपॉझल फेज एकदा आली की शरीरामध्ये वाताचे दोष सगळे तयार होतात आणि त्याच्यातनं हाडांची झीज सुद्धा आपल्याला स्त्रियांमध्ये जास्त दिसते. तर ती सगळी कमी होण्याकरता आपल्याला वाताचं जे शमन आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे. ते योनीभागी पिचू ठेवला तर एकूणच स्त्रियांच्या शरीरामध्ये सगळ्या वाताच्या संतुलनाला मदत मिळते. तर फेमिसॅन तेलासारख्या एखाद्या तेलाचं पिचू सुद्धा अगदी नियमितपणे ठेवायला सुरू करा. तर अप्रत्यक्ष रूपाने तुमच्या या सगळ्या त्रासाला त्याचा सुद्धा हातभार जो आहे, मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. मॅम, आयुर्वेदात तुपाचं सेवन करणं याला फार महत्त्व दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तूप कुठल्या पद्धतीने, कुठलं तूप खायचं, कधी अगदी खायचं. खरं तर सांध्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा सांध्यांना वंगण म्हणून तूप खाणं याबद्दल काय सांगाल? बघा कसं आहे की साजूक तूप खरं प्रत्येकानेच आपल्या आहारात ठेवायला पाहिजे. पण ज्याचं हाडांचा किंवा सांध्यांचा त्रास ऑलरेडी सुरू झालेला त्या लोकांनी तर साजूक तूप नक्कीच खावं. साजूक तूप आपण का म्हणतो किंवा आता आमच्याकडे संतुलनमध्ये आपण त्याला आयुर्वेदिक घीच म्हणतो, कारण की तुपाचे इतके निरनिराळे प्रकार आपल्याला सध्या मार्केटमध्ये दिसतात आहे की त्याच्यातनं खरं तूप कसं ओळखावं हेच आपल्याला कळू शकत नाही. त्यामुळे हे जे तूप आहे हे व्यवस्थित प्रकारे म्हणजे त्याचं आपण म्हणतो ना की दूध गरम केलेलं असलं पाहिजे, त्याची साय एकत्र करून त्याच्यामध्ये दह्याचं विरजण लावलेलं असलं पाहिजे. ते दह्याचं विरजण कशा प्रकारचं असावं, कशा प्रकारे तुम्ही त्याचं मंथन करून त्याच्यामधनं तूप काढण्याआधी लोणी आणि ताक सेपरेट झालं पाहिजे वगैरेच्या स्टेप्स असतात. जे माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यामध्ये तुपाची मी व्यवस्थित पूर्ण प्रोसिजर समजवलेली आहे. अशा प्रकारचं तूप अगदी सकाळी नियमित लंचमध्ये तरी प्रत्येकाने भातावरती आमटीवरती घालून खायला सुरूच करावं. पण रात्रीच्या जेवणात सुद्धा एखादा चमचा तूप जे आहे ते पोळीवरती भाकरीवरती लावून खाल्लेलं अत्यंत उत्तम. आपले बरीचशी औषधं अशी आहेत की जी हाडापर्यंत पोचवायची असतील तर आपण त्याच्यामध्ये साजूक तूप घालून नक्की घ्यायला सांगतो. त्यामुळे हाडांकरता तुपाचा महिमा खूप आहे, कारण की ताकद पण वाढते आणि जे एकूणच कॅल्शियम वगैरे सगळ्याची आपूर्ती व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याचं व्यवस्थित मेटाबॉलिझम व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा तुपाचा हातभार नक्की लागतो. यानंतर हरिश्चंद्रजी आहेत नारायणगाववरनं. हरीशजी, प्रश्न विचारा तुमचा. माझे वजन थोडं वाढायला लागले. हॅलो. हा बोला. वजन कमी करण्यासाठी काय करावं लागेल? तुमचं सर वय किती आहे आणि वजन वाढायला लागलं म्हणजे साधारण किती वाढलंय? वय आता 71 आहे आणि वजन 74 आहे. अच्छा, बरं. आणि किती वजन वाढलं गेल्या वर्षभरात? या वर्षभरामध्ये 5 किलो वजन वाढले. 5 किलो. बरं. आता बघा कसं आहे की 5 किलो वजन 76व्या वर्षी वाढलं असलं तर त्याचा आपल्याला कारणांचा विचार नक्कीच करावा लागतो की कारणं काय आहेत. म्हणजे शरीरामध्ये कुठे काही हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झालेला आहे, त्याच्यामुळे काही वजन वाढतंय का वगैरे ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता 76व्या वर्षी खरं आपण बघितलं तर शरीरामध्ये वाताचा दोष भरपूर प्रमाणात वाढलेला असतो आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या ज्या धातू असतात म्हणावं आपण मांस धातू वगैरे तर या सगळ्या वाळायला लागलेल्या असतात. त्यामुळे वाताच्या दोषामुळे कधीतरी फुगलेल्यासारखं सुद्धा वजन आपल्याला वाढलेलं दिसतं. म्हणून वातशमनाकरता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणं. तसं संतुलनचं अभ्यंग सेसमी म्हणून तेल आहे किंवा ओबेसांसारखं तेल आहे ते रोज अगदी नियमाने सकाळी अंघोळीच्या आधी संपूर्ण अंगावरती खालतून वरती हलक्या हाताने नक्की लावा. त्याच्यानंतर अर्धा तास थांबा आणि मग नंतर तुम्ही अंघोळ करू शकता.
पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे कुठल्याही अपचनाने वजन वाढण्यामध्ये मदत नको व्हायला त्याच्याकरता रोज जेवणानंतर संतुलन अन्नयोग सारख्या टॅबलेट्स आहेत त्या नक्की नियमाने तुम्ही घ्यायला सुरू करा. त्याचबरोबरीने सकाळी उठल्यानंतर अगदी नियमाने कमीत कमी 20 ते 25 मिनिटं चालायला जाणं हे अत्यंत उत्तम. तुमचं जर का वयाप्रमाणे हाडं दुखत असतील वगैरे तेवढी ताकद वाटत नसली तर एका दमात 20-25 मिनिटं चालणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये 10-10 मिनिटं वगैरे तुम्ही हे चालणं तुमचं जे आहे ते ठेवू शकता. त्याचबरोबरीने मेटाबॉलिझम व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर आयुर्वेदामध्ये गुगुळचे वेगवेगळे उपचार असतात की जे आपण तो आयुर्वेदिक तज्ज्ञांकडनं घेऊ शकतो, औषधं जी आहेत. आणि त्याचबरोबरीने सुंठ, पिंपळी वगैरे, मिरी यांचे सुद्धा वेगवेगळ्या औषधांमध्ये उपचारासारखं आपण डोस कसा घ्यावा त्या दृष्टीने औषधं तयार केलेली असतात. नाही तर बऱ्याच लोकांना असं सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या आहारामध्ये नुसती सुंठ वाढवा किंवा हिंग वाढवा, मिरी वाढवा. तसं न करता व्यवस्थित त्याच्या तयार केलेली औषधं जी असतात ती जर का पचनाच्या दृष्टीने आणि मेदाच्या धातूच्या व्यवस्थित पचनाच्या दृष्टीने घेतली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा आहे तो मिळू शकेल. पण एकूणच तज्ज्ञांच्या उपचाराखालीच हे सगळं केलेलं जास्त उत्तम राहील. नाही तर वयाच्या दृष्टीने आपण विचार केला तर वजन कमी होण्याबरोबर अंगातली ताकद, शरीरातली जी ताकद आहे ती सुद्धा तुटून जाईल, जे आपल्याला नक्कीच नको आहे. तर त्यामुळे व्यवस्थित उपचार घ्या सर. हाच सगळा तुमचा जो वजन वाढण्याचं कारण आहे आणि त्रास जो आहे तो सगळा कमी करायला आपल्याला मदत जी आहे ती करता येऊ शकते. नक्कीच. तर सांधे जपण्यासाठी आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, कुठल्या प्रकारचा आहार हवा आहे, तसं संतुलन आयुर्वेदची कुठल्या प्रकारची औषधं, रसायनं जी आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिश करणं, मसाज करणं हे सांध्यांच्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे डॉक्टर मालविका यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल किंवा आणखी तुम्हाला कुठल्या आयुर्वेदिक रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही डॉक्टर मालविका तांबे यांच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता. मॅम तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.